मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो। हा 10 दिवसाचा कार्यक्रम असतो। यामध्ये पहिल्या दिवशी तीच पेरल्या जाते। तीच पेरताना कुमारिका जितक्याही मुली असतात तांड्यामध्ये त्या एकत्र येतात। माकोड्याची धूळ माती घ्यायला जातात। माती आणतात, तिथे बोराच्या झाडाला काड्या मारतात। बोराच्या झाडाला छोटे छोटे चणे टोचतात आणि तिथून या उत्सवाला सुरुवात होते। सगळ्या मैत्रिणी जमा होतात, सगळ्या मुली जमा होतात आणि नायक साहेबांच्या घरी एकत्र येतात। तिथे तीची टोपली पेरल्या जाते। टोपली पेरून मग 10 दिवस मुली सकाळ संध्याकाळ पाणी टाकायला येतात। संध्याकाळी सगळ्याजणी महिला मुली सगळ्या एकत्र जमतात आणि तिथे मग सांस्कृतिक नृत्य होते, गाणे म्हणतात, सगळ्याजणी उत्साहाने आनंद घेतात या 10 दिवसाचा। आणि जो 9वा दिवस असतो त्या दिवशी असतो आमचा ढंबोळीचा कार्यक्रम। त्या दिवशी त्या देवीचे पूजन केले जाते आणि नैवेद्य दाखवला जातो। भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आणि जो 10वा दिवस असतो तो असतो आमचा विसर्जनाचा आणि दुःखाचा। जो 9 दिवस आम्ही इतक्या आनंदाने हर्षोल्लासाने साजरा करतो तो 10वा दिवस अत्यंत दुःखाचा जातो। शेवटच्या दिवशी मुली रडतात अक्षरशः, कारण की 10 दिवसात त्या देवीप्रमाणे आम्ही त्या धान्याला जपलेलं असते। ही आमची संस्कृती आहे। बंजारा समाजाला निसर्गपूजक समाज म्हणतात। या सगळ्यात मोठं कारण म्हणजे हे प्रमाण म्हणजे ही तीज उत्सव आहे। या 10 दिवसात मुली इतक्या आनंदात असतात, महिला वर्ग इतक्या आनंदात असतो की त्याचं वर्णन शब्दात सांगणं कठीण। महत्व आहे महिलांमध्ये, काय महत्व आहे? महिलांमध्ये इतकं महत्व आहे त्याचं की सगळे दुःख विसरून जातात महिला 10 दिवस इतक्या आनंदाने आणि एकोप्याने राहतात। ज्या घरात कुमारिका मुली असतात त्यांची ही टोपली पेरली जाते। त्या टोपलीला खूप आनंदात आणि प्रेमाने वागवल्या जाते। एखाद्या देवाप्रमाणे त्याला वागवल्या जाते। जय